नमस्कार गाईज, परत एकदा तुमचं स्वागत करतो सफर विथ आकाशच्या चॅनलवरती. आणि खूप दिवसांनी मध्ये मध्ये गॅप येत आहेत, सगळे प्रॉब्लेम होत आहेत कारण आता सध्या काही प्रॉब्लेमसुद्धा आहेत. तर ते सुद्धा सॉर्ट आउट करायचे आहेत, लवकर करेनच आणि परत एकदा ब्लॉगला एकदा चालू करेन. आणि आज भरपूर दिवसानंतर परत ब्लॉग टाकला आहे. आणि आज आमच्याकडे एक प्रोग्राम आहे, म्हणजे आता सणवार येत आहेत, जसं दहीहंडी येईल, त्याच्यानंतर गणपती बाप्पा येणार आहेत, भरपूर सारे प्रोग्राम आहेत. तर आता आमच्या इकडे दहीहंडीचा नारळ वाढवला जाणार आहे. जसं आपण बोलतो की सुरुवात असते, ते सुरुवात करायला एक करतील. तर आज नारळ वाढवला जाणार आहे. तर आता जाऊया आपण तिकडे. आणि आता मठात सुद्धा जायचं, सेवा आहे आपली, तर तिकडे जाऊन पूजा वगैरे सगळं करून 8-8:30 वाजता कार्यक्रम चालू होईल. त्याच्यानंतर आता बघूया किती वेळ लागतोय काय वगैरे, आणि काय प्रोग्राम आहे, आणि कुठले बीट्स आले आहे, किंवा कोण येणार आहे, प्रमुख पाहुणे असेल किंवा काय असेल, ते आता बघूया. आणि जाऊया आपण पहिले तिकडे. तर काय काय तयारी चालू आहे किंवा काय चालू आहे वगैरे सगळं चालू आहे. तर बघूया काय काय करतात आणि काय नाही. आता आपण पहिलं मठात जाणार आहे, त्याच्यानंतर मग येऊया आणि मग बघूया काय तयारी चालू आहे किंवा काय तयारी झाली. चला तिकडची तयारी सुद्धा दाखवतो जाताना, आणि मग पुढे जाऊन आपण मठात जाऊया. तर चला. तर आता आपली आरती आणि नैवेद्य तर दाखवून झालं आहे. आणि आता जायचं आपल्याला तिकडे प्रोग्राम बघायला काय चाललंय काय वगैरे सगळं बघायचं नंतर. आणि आता आपल्या इकडे पूर्णपणे स्वामींची आरती किंवा त्यांचं झालेलं सगळं नैवेद्य वगैरे दाखवून झाला आहे. तर आता इकडनं आपण जाऊया. स्वामींचं झाल्याच्यानंतर मठातनं जाऊया, त्याच्यानंतर मग जाऊया पुढे बघायला आपला कार्यक्रम आहे तो. चला. तर कार्यक्रम चालू झाला आहे आणि मला थोडासा उशीर झाला कारण मठात नाही याच्या अगोदरच चालू झालं होतं. तर आता आपण जाऊया तिकडे बघायला काय चालू आणि काय नाही ते. त्याच्यानंतर आपल्याला कळेलच किती कार्यक्रम आहेत काय वगैरे. तर चला. थोडा वेळ पूजा चालू आहे, त्याच्यानंतर मग बाकीचे कार्यक्रम चालू होतील. आता इकडे बीट्स आले, त्याचं नाव नाही दिलं पाहिजे. सर सह्याद्री करून बीट्स आहे, तर त्यांचं बीट्स थोडा वेळ थांबले. आता पूजा चालू होईल, त्याच्यानंतर बघू शकतो इकडे तुम्ही गर्दी तर झाली आहे भरपूर सारी. आणि त्याच्यानंतर मग आता बीट संपल्यानंतर थोडीशी पूजा वगैरे होती, नारळ वगैरे दाखवले जातील, त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम चालू होईल. तर चला बघूया काय काय कार्यक्रम होते आणि काय ते. घरामध्ये प्राण देता ईश्वर यांचं स्मरण केलं. आज रामनगर गोविंद पटल या सर्वांचा सुरू करणार आहे. संपूर्ण कार्यक्रमामध्ये यशस्वीपणे पार पाडतो आणि दुसऱ्या काळात कोणा कुठेतरी एका जागेवर त्याचा तर आता तिकडे गणपती बाप्पाचा मंडप आहे, म्हणजे आमची जी नवसाची मूर्ती बसते तिकडे ॲक्च्युली थोडंसं त्या जागेचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तिकडे काही व्हिडिओ करता आली नाही. तुम्ही बघितला पण असेल, मी तुम्हाला दाखवेनच. तिकडे काम चालू आहे, त्याच्यामुळे काय करता आलं नाही. आणि आता दुसरीकडे म्हणजे जिकडे प्रॅक्टिस चालू होते तिकडे तर गेले ती लोक. आणि आपल्या इकडे आता सगळी तयारी वगैरे चालू झालेली आहे. इकडे जर झाल्याच्या नंतर आता बघूया किती वेळ लागतो काय वगैरे. बघताय तुम्ही लोक. आता इकडे बाप्पांच्या आमची छोटी नवसाची मूर्ती बसते, तर तिकडे आता काम चालू आहे, त्याच्यामुळे थोडंसं तिथे दाखवताना तुम्हाला भेटलं नाही.
आता इकडचं हे काम चालू झाल्याच्या नंतर संपल्याच्या नंतर आता बघूया कसं होतं काय वगैरे. जमाता झाली आहेत आणि त्याच्यानंतर आता बघूया पुढे कार्यक्रम काय आहे. झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. तर चला. त्यांचा ध्यास नवसंकल्पाचा आणि अध्ययन नव्या यशाचा आज प्रो गोविंदा पथकासाठी आपण येथे सरावाचा शुभारंभ करत आहोत. मला खात्री आहे की दरवर्षी आपण थोडक्यात आपल्याला अपयश येते, पण यावेळी एक वेगळा काहीतरी व्हावं, म्हणजे आपण जातो फायनल पर्यंत परंतु अपयश येते. हे सर्व अपयश आमच्या रामनगरच्या मोदी आणि त्याचबरोबर सर्व सभासदांच्या
गोरेगाव विधानसभेचे उपविभाग प्रमुख सुधाकर देसाई, शाखा प्रमुख अजित भोगळे आणि आम्हा सर्वांचे लाडके यांना व्यक्त दत्ताने स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक संतोषकुमार बाबू यांच्या ठिकाणी सन्मान होतो. उपविभाग प्रमुख सुधाकर देसाई यांचा सन्मान करण्यासाठी जितेंद्र मास्त्री या विधानसभेचे आपण त्यांच्या विधानसभेत करायचे. आणि मंडळाला चांगल्या नावाने आणि मोठी जबाबदारी त्याने स्वीकारलेली आहे. मी रामनगरचा आज या सराव शिबिराचा तिथे शुभारंभ झालेला आहे. तयार होऊ शकती. आवाज दे रे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, भाग्यवाले की जय, बजरंग बली की जय, बजरंग बली की जय, योगेश्वरी माते की हर हर गणपती बाप्पा. जवळ आवाज दे. आवाज दे अनु, आवाज दे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया, भाग्यवाले की जय, बजरंग बली की जय, भाग्यवाले की जय, बजरंग बली की जय, योगेश्वरी माते की जय. तर आता मी दाखवलं तुम्हाला, कारण आता एक आहे की साताराची ट्राय चालू आहे. तर साताराची ट्राय बघा किती वेळ लागते, कशी लागते, काय वगैरे ते तुम्हाला दाखवतो. आता पुढे बघूया साताराची ट्राय लागते, चला बघूया.
आपण फायनली प्रोग्राम करून घरी तर आलो आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला, काय वाटला किंवा मजा आली की नाही तुम्हाला बघून नक्की सांगा. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि परत भेटूया आपण नवीन जागी, नवीन ठिकाणी, नवीन काहीतरी घेऊन.